नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची एक्सक्लुझिव्ह मुलाखतीदरम्यान उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांबद्दल बोलताना मोदी भाऊ आज रात्री 8 वाजता फक्त TV9 मराठीवर. बॉडी बॅगमध्ये घोटाळा करणारे कफन चोर घोटाळ्याची मालिका बाहेर काढणार. आगे आगे देखिए होता है क्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल. मोदी सरकार नाही, गजनी सरकार. 2014ला काय बोलले तर 2019ला आठवत नाही. 19ला काय बोलले 2024ला आठवत नाही. नंतर लोकच तुम्हाला विसरून जातील. इचलकरंजीमधल्या सभेतून ठाकरेंचा घणाघात. जीएसटीमुळे सर्वसामान्यांसह शेतकरी आणि व्यापारी त्रस्त. मोदी सरकार शेतकऱ्यांना सुद्धा इन्कम टॅक्स लावू शकतात. जीएसटीवरून उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर निशाणा. खुर्चीसाठी उद्धवजी काँग्रेसच्या पंजाला मतदान करणार. बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटलं असेल. मुंबईतल्या मेळाव्यातून फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या आज 3 सभा. सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ जाहीर सभांचं आयोजन. नीरा, करंजे, फुलगाव आणि माळेगावमध्ये जाहीर सभा होणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यासाठी चंदगडमध्ये जाहीर सभा होणार. महाविकास आघाडीचे सांगलीचे उमेदवार चंद्रहार पाटलांच्या प्रचारार्थ आज मवियाची सभा. शरद पवार, उद्धव ठाकरेंसह मवियाचे महत्वाचे नेते उपस्थित राहणार. इंदापूरमध्ये सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ अजित पवारांच्या आज 3 सभा. इंदापूर तालुक्यामधल्या सणसर, शेळगाव आणि निमगाव केतकीमध्ये अजितदादांच्या सभा. नाशिकमधून शिंदे गटाकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर. नाशिकच्या जागेवरचा दावा भाजपनं सोडला. नाशिकमध्ये शिंदे गटाचा उमेदवार भाजपनं दावा सोडल्यानं दिनकर पाटील नाराज. बावनकुळे, फडणवीस महाजनांना भेटून पुढचा निर्णय घेणार असल्याची माहिती. नाशिकमध्ये दादा भुसे आणि छगन भुजबळांची बैठक. भुजबळ आज हेमंत गोडसेंना पाठिंबा दर्शवत उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित राहणार. शांतिगिरी महाराजांनी हेमंत गोडसेंना आशीर्वाद द्यावा. नाशिकसाठी शिंदे गटानं गोडसेंना तिकीट दिल्यानंतर भुसेंची विनंती. कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यामधून नरेश मस्केंना महायुतीची उमेदवारी. परिपत्रक काढत शिंदे गटाकडून अधिकृत घोषणा. नाशकातून महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. अर्ज दाखल करण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मोठं शक्तीप्रदर्शन करणार. कल्याण लोकसभेचे महायुतीचे श्रीकांत शिंदे आज उमेदवारी अर्ज भरणार. अर्ज भरण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांसह महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य शक्तीप्रदर्शन होणार. उत्तर पश्चिम मुंबईचे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकरही आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. निवडणुकीच्या लढाईमध्ये विजय निश्चित. अमोल कीर्तीकरांकडून विश्वास व्यक्त. भिवंडीचे मवियाचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. अर्ज भरताना जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार. पालघरच्या मविया उमेदवार भारती कांबळी आज आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरणार. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पालघरमध्ये मवियाचं मोठं शक्तीप्रदर्शन. पालघरच्या जागेवर भाजप उमेदवार जाहीर करेल. चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. महायुतीमध्ये पालघरच्या जागेवर भाजपचा दावा. पालघरमध्ये शिंदे गटाचे राजेंद्र गावित विद्यमान खासदार. महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम आज राज ठाकरेंची भेट घेणार. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेटणार. निकम यांना उत्तर मध्य मुंबईतून भाजपकडून उमेदवारी. कल्याणमध्ये शिंदे गटामध्ये गेलेल्या माजी नगरसेवकाची एका दिवसात घर वापसी. वैयक्तिक कामासाठी गेलो आणि मुख्यमंत्र्यांनी पक्षप्रवेश करून घेतला. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांचा दावा. पुरुषोत्तम चव्हाण स्वतःहून त्या ठिकाणी आले होते. शिंदे गटाचे पदाधिकारी विवेक खामकर यांचा दावा. कामासाठी गेलो आणि पक्षप्रवेश करून घेतला. शिंदे गटातून घर वापसी केल्यानंतर वैशाली दरेकरांचा पत्रकार परिषदेमध्ये खुलासा. तर कार्यकर्ते पळवणारी टोळी सक्रिय असल्याचा वैशाली दरेकरांचा आरोप. संजय निरुपम लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. निरुपम यांच्या बाळासाहेब भवनामधील हजेरीवर मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर. राहुल शेवाळे, यामिनी जाधव, रवींद्र वायकर यांच्या मतदारसंघाचा शिंदेंकडून आढावा. 10 वर्षामध्ये काय केलं असा मला प्रश्न विचारला जातो, पण 10 वर्षामध्ये मी एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही. लांजा इथल्या सभेमध्ये विनायक राऊतांचा नारायण राणेंवर हल्लाबोल. मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांना बेस्ट पॉप्युलर लीडर अवॉर्ड. आदिवासी हितासाठी केलेल्या कामाबद्दल धर्माराव बाबा आत्राम यांचा सन्मान. उदय सामंतांच्या कार्यालयावरील बॅनर, बंधू किरण सामंतांच्या कार्यकर्त्यांनी हटवले. रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून किरण सामंतांना उमेदवारी न मिळाल्यानं कार्यकर्ते नाराज. अहमदनगरमध्ये महायुतीचे उमेदवार सुजय विखेंच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदींची 6 मे रोजी सभा. सभेसाठी सावेडी परिसरामधल्या 12 एकर मैदानाची निवड. जय्यत तयारी सुरू. पुण्यामध्ये मवियाचे उमेदवार रवींद्र धंगेकरांच्या प्रचारार्थ उद्या राहुल गांधींची सभा. काँग्रेस नेत्यांकडून सभास्थळाची पाहणी. SSPM मैदानावर भव्य सभा होणार. नारायण राणेंच्या प्रचारासाठी रत्नागिरीमध्ये उद्या अमित शहांची सभा. तर उद्याच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंची सिंधुदुर्गमध्ये सभा.
चंद्रकांत खैरेंच्या प्रचारार्थ संभाजीनगरमध्ये ठाकरे पितापुत्रांची सभा होणार. 6 मे रोजी आदित्य ठाकरे तर 10 मे रोजी उद्धव ठाकरेंची सभा होणार असल्याची खैरेंची माहिती. पंतप्रधान मोदी यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरेंची शनिवारी धाराशिवमध्ये प्रचार सभा. ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची सभा. 400 पार म्हणजे धोक्याची घंटा. 400 पार हे संविधान बदलण्यासाठी हवं आहे. संभाजीराजेंचा भाजपवर हल्लाबोल. काही दिवसांपासून रथी महारथी कोल्हापूरमध्ये तळ ठोकून किती प्रयत्न केले तरी विजय आमचाच होईल. शाहू महाराजांकडून विश्वास व्यक्त. नंदुरबारच्या महायुतीच्या उमेदवार हिना गावित यांच्याकडून प्रचाराला जोरदार सुरुवात. विधानसभा निहाय गावित यांचा प्रचार. नागरिकांचा प्रचाराला चांगला प्रतिसाद. नंदुरबारचे मवियाचे उमेदवार गोवाल पाडवींनी देवमोगरा मातेच्या मंदिरामध्ये जाऊन प्रचाराचा नारळ फोडला. आदिवासी पारंपरिक पद्धतीनं पाडवींकडून प्रचाराला सुरुवात. धुळ्याच्या मवियाच्या उमेदवार शोभा बच्छाव यांच्याकडून प्रचाराला सुरुवात. एकविरा देवी मंदिरामध्ये नारळ फोडून दुचाकी रॅली काढत जोरदार प्रचार. शोभा बच्छाव यांना माजी आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाचा जाहीर पाठिंबा. शोभा बच्छाव धुळे लोकसभा मतदारसंघाच्या मवियाच्या उमेदवार. वंचितच्या उमेदवार उत्कर्ष रुपवते यांच्याकडून डोर टू डोर प्रचार. जिल्ह्यामधील वरिष्ठ नेत्यांकडून मदत मागण्याचा मला अधिकार. थोरातांच्या आरोपावर रुपवतेंचं स्पष्टीकरण. कोल्हापुरातील शाहू महाराजांच्या निर्धार सभेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद. हजारो नागरिकांनी मोबाईलची टॉर्च चालू करत पाठिंबा दर्शवला. पुण्याचे मवियाचे उमेदवार रवींद्र धंगेकरांचा जर्मनीमध्ये डंका. धंगेकरांच्या समर्थनार्थ जर्मनीमध्ये घोषणाबाजी. काय म्हणता जर्मनीकर, निवडून येणार धंगेकर, अशा घोषणा. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. हातकणंगलेमधील महायुतीचे उमेदवार धैर्यशील मानेंच्या प्रचाराला जोर. शाहूवाडीमधील सभेमध्ये जिल्ह्याच्या दुर्गम भागाचा सर्वार्थानं विकास साधण्याचा ध्यास व्यक्त. बुलडाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांना सशस्त्र पोलीस संरक्षण. शिंदेगडाचे आमदार संजय गायकवाडांनी तुपकरांची शिकार करण्याची दिली होती धमकी. पुण्याच्या मुळशी तालुक्यामधल्या पौड इथे मतदान संकल्प अभियान. पालकांनी घेतली मतदान करण्याची शपथ. सेल्फी विथ वोटिंग पालक. विद्यार्थ्यांचा संकल्प. पुण्याच्या गिर्यारोहकांकडून महाराष्ट्र राज्याला प्रणाम. महाराष्ट्र दिनानिमित्त गिर्यारोहकांकडून 6 गिरीदुर्ग सर. परळी वैजनाथमध्ये प्रशासनाच्या वतीनं मतदान जनजागृती. मानवी साखळीद्वारे देण्यात आली मतदानाची शपथ. जळगावमध्ये लोकसभेच्या पार्श्वभूमीवर होम वोटिंगसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण. दिव्यांग नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी होम वोटिंगची सुविधा. वाढत्या तापमानामुळे नवी मुंबई मनपा ऍक्शन मोडवर. खबरदारी म्हणून नेरूळच्या मीनाताई ठाकरे सार्वजनिक रुग्णालयामध्ये 7 व्हेंटिलेटर बेड राखीव. मुंबई महानगरामधील घरांच्या मागणीमध्ये वाढ. यंदा पहिल्या तिमाहीमध्ये 60,719 घरांची विक्री. घरांच्या विक्रीतून विकासकांना 54,239 कोटींचं उत्पन्न. आजपासून 29 मे पर्यंत कोकण रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. माजोर्डा ते मडगाव विभागामधील रेल्वे उड्डाणपुलाचं बांधकाम. प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता. मुंबई नागपूर मार्गावर आजपासून सुपरफास्ट वन वे स्पेशल ट्रेन. मध्यरात्री 12:30 वाजता सीएसएमटी वरून ट्रेन मार्ग असतं. पुण्याहून बोरमार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावरील वरंदा घाट आजपासून 8 दिवसांसाठी वाहतुकीसाठी खुला. प्रवाशांच्या मागणीनंतर 8 दिवसांसाठी रस्ता सुरू. दुरुस्तीच्या कामासाठी रस्ता करण्यात आला होता बंद. लंडनच्या म्युझियममधील शिवरायांची वाघनखं 10 जूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये येणार. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती. राज्य सरकार आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचं आयोजन. एका महिन्यामध्ये 3.9 कोटी जमा करा, अन्यथा चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळील पश्चिम रेल्वेची इमारत जप्त करण्याचे आदेश देऊ. हायकोर्टाचे रेल्वे मंत्रालयाला आदेश. लवादाच्या 2015च्या आदेशाच्या अंमलबजावणीसंदर्भात न्यायालयाचे आदेश. वस्तू आणि सेवा कर संकलनानं एप्रिल 2024 मध्ये 2.10 लाख कोटी रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी 12.4% लक्षणीय वाढ. मुंबई विद्यापीठामध्ये प्रथमच जपानी, जर्मन, चायनीज भाषा शिकवल्या जाणार. पीएचडीसाठी जर्मन भाषेतून शिक्षण संशोधन करण्याचीही संधी मिळणार. गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी 10 मे पासून रेल्वे गाड्यांचं बुकिंग सुरू होणार. यंदा गणपतीचं आगमन 7 सप्टेंबर रोजी. यूपीआय प्रणालीच्या व्यवहारामध्ये मार्चच्या तुलनेमध्ये एप्रिलमध्ये किरकोळ घट. संख्या आणि मूल्यामध्ये 1% आणि 0.7% घट. एप्रिलमध्ये देशामध्ये पेट्रोलचा वापर 12.3% वाढला तर डिझेलच्या विक्रीमध्ये घट. सार्वजनिक क्षेत्रामधील पेट्रोलियम कंपन्यांच्या प्राथमिक आकडेवारीवरून माहिती समोर. पुण्यामध्ये उन्हाचा कडाका कायम. पुण्यासह ठाणे, रायगड, नगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये येलो अलर्टचा इशारा. सलग तिसऱ्या दिवशी पुण्यामध्ये 41 अंश तापमानाची नोंद. परभणी जिल्ह्यामध्ये तापमानामध्ये मोठी वाढ. जिल्ह्यामध्ये 41 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद. थंड पेय पदार्थांच्या विक्रीमध्ये मोठी वाढ. अमरावती जिल्ह्यामध्ये 41 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद. तर पुढील 4 ते 5 दिवसामध्ये तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा वाढला. जिल्ह्यामध्ये 44 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद. वाढत्या तापमानाच्या नागरिकांना झळा.
मुंबई आणि परिसरातील तापमानामध्ये 5 ते 6 अंशांनी घट. तापमानाचा पारा कमी झाल्यानं उष्णतेपासून मुंबईकरांना काहीसा दिलासा. मे महिन्यातही विदर्भ मराठवाड्यासह देशाच्या बहुतांश भागामध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये 8 मे ते 11 मे पर्यंत तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा. मुंबईच्या मुलुंड टोल नाका, भक्ती पार्क, शिव चेंबूर रोड, माहुल, ट्रॉम्बे इंडस्ट्रीयल आणि कांदिवलीमधील गणेशनगरमध्ये तापमानाबाबत हॉटस्पॉट. वाहनांची गर्दी आणि प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांमुळे तापमानामध्ये वाढ. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये पाणी टंचाई. 7 गावं, 3 वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा सुरू. 3 गावांना टँकर मंजूर तर 2 गावांनी प्रस्ताव दाखल केला. मुंबईच्या कांदिवली आणि बोरिवलीमध्ये आज पाणी पुरवठा बंद. जलवाहिनी बदलण्याच्या कामानिमित्त आज रात्री 10 वाजल्यापासून उद्या रात्री 10 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार. अमरावतीच्या मेळघाटामध्ये भीषण पाणी टंचाई. विहिरीवर हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची धडपड. प्रशासनाकडून उपाययोजना होत नसल्याचा आरोप. लातूर जिल्ह्याच्या धनेगावमध्ये बंधाऱ्यामध्ये पाणीसाठा उपलब्ध असून देखील पाण्यासाठी नागरिकांची वडवड. संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराला कंटाळून ग्रामपंचायतीला ठोकलं कुलूप. नागपूरमधल्या महाराज बाग प्राणी संग्रहालयामध्ये प्राण्यांसाठी लावण्यात आले कूलर. दिवसातून 4 वेळा पिंजऱ्यामध्ये आणि बाहेर पाण्याचा छिडकाव. प्राण्यांची उन्हापासून बचाव करण्यासाठी महाराज बाग प्रशासनाची विशेष व्यवस्था. वाशिम जिल्ह्यामध्ये यंदा खरीप हंगामासाठी 4,05,000 हेक्टरवर पेरणीचं नियोजन. हंगामासाठी आवश्यक बियाणं, रासायनिक खतांची मागणी केल्याची कृषी विभागाची माहिती. वर्ध्याच्या तळेगावमध्ये अवकाळीमुळे संत्रा बागेचं प्रचंड नुकसान भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी. ताडोबामधल्या नयनतारा वाघीण आणि डेडली बॉयचा तलावाशेजारी फेरफटका. नैसर्गिक मानवठ्याच्या काठावर वाघांची मस्ती. आवक घटल्यानं मुंबईच्या एपीएमसी बाजारामध्ये सुरण भाजीचे दर वधारले. 65 ते 75 रुपये प्रति किलोनं सुरण भाजीची विक्री. बारामतीमध्ये तूर हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ऑनलाईन नोंदणी सुरू. कशेडी बोगद्यामधल्या दुतर्फा वाहतूक आजपासून सुरू. अत्याधुनिक यंत्रणेच्या साह्यानं 45 मिनिटांचा प्रवास आता 8 मिनिटांमध्ये होणार. कोस्टल रोड आता दिवसामध्ये 16 तास खुला राहणार. सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत कोस्टल रोड वाहतुकीसाठी खुला राहणार. मुंबईतील घरांच्या विक्रीचा आलेख उंचावला. एप्रिलमध्ये मालमत्ता विक्रीनं 14,149चा उच्चांक गाठला. राज्याच्या तिजोरीमध्ये 1,043 कोटी रुपयांचा महसूल जमा. मुंबई महापालिकेकडून मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांना 25 मे पर्यंत मुदत. मालमत्ता कराच्या बिलापैकी 50% रक्कम भरल्यास कारवाईतून सुटका. परभणीच्या देऊळगावमध्ये जरांगी पाटलांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची भेट घेतली. आत्महत्या केलेल्या बाबासाहेब गायकवाडांच्या आई वडिलांची जरांगेंकडून विचारपूस.